श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती. आज आपण श्रावण महिन्यामध्ये गाईला कोणते फळ खायला दिल्याने पुण्य प्राप्त होते, गाईला भाकरी दिल्याने काय प्राप्त होते, तसेच कुठल्या अंगाला स्पर्श केल्याने गोमातेची मनोभावा सेवा केल्याने पुत्र प्राप्त होतो, अशीच भगवान शिवशंकराने माता पार्वतीला सांगितलेली अत्यंत महत्त्वपूर्ण आध्यात्मिक कथा आज आपण पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. श्रावणात एक गोष्ट गाईला खाऊ घाला, तुमची गरिबी दारिद्र्य दूर होईल. नमस्कार मैत्रिणींनो, माता देवी पार्वती भगवान शिवशंकरांना म्हणतात, हे भगवान, श्रावण महिन्याच्या उपवासात गाईला कोणते फळ खायला दिल्याने पुण्य प्राप्त होते, गाईला भाकरी दिल्याने काय परिणाम होतो आणि गाईच्या कोणत्या अंगाला स्पर्श केल्याने रोग दूर होतात. भगवान शिवशंकर म्हणतात, हे पार्वती, आज तू गाईला संपूर्ण जगाची माता मानली आहेस आणि संपूर्ण जगाच्या 33 कोटी देवी देवतांची गायी गंधर्वाचा वास आहे. भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, तुझ्या या प्रश्नाची उत्तरे देण्याआधी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो, आध्यात्मिक कथा सांगतो, ज्याच्या श्रवणाने मनुष्याचे सर्व पाप नष्ट होतात. तेव्हा माता पार्वती म्हणतात, हे भगवान, यामुळे संपूर्ण मानवजातीला फायदा होईल आणि हे माझे परम सौभाग्य आहे. श्रावण महिन्यात गायीची सेवा केल्याने भक्तांना सुख, समृद्धी आणि इच्छित फळ मिळते. भगवान शिव कथा सांगायला सुरुवात करतात. पृथ्वीवर दिलीप नावाचा एक राजा होता. महाराज दिलीप हे धर्माचे पालन करणारे आणि प्रजेला सदैव सुखी ठेवणारे होते. सुनंदा दिलीप यांची पत्नी होती, पण अनेक वर्षे उलटून गेली तरी राणीला मूल झाले नाही. तेव्हा महाराज दिलीप एकटेच बसून विचार करू लागले की मी कधीच कोणते पाप केले नाही आणि मी माझे सर्व कार्य नेहमीच धर्माच्या मार्गाने केले आहे. माझ्या नशिबात काय लिहिले आहे असा विचार करून तो खूप काळजीत पडला. मग त्यांच्या मनात एक विचार आला की ही समस्या फक्त गुरु वशिष्ठजी सोडवू शकतात आणि तेच माझ्या दोषाबद्दल सांगू शकतात आणि पुत्रप्राप्तीसाठी सुद्धा काही उपाय देखील सांगतील. महाराज दिलीप आपल्या पत्नीसह आश्रमात गुरु वशिष्ठच्या आश्रमात पोचले. दिलीप यांचे स्वागत केले. वशिष्ठी महाराज दिलीपला म्हणाले, हे राजा, तुझे आणि राणीचे आज अचानक इथे येण्याचा उद्देश काय आहे? एका महान सम्राटाला आपले राज्य सोडून या जंगलात का यावे लागले? तेव्हा कुळातील सर्व राजे पुत्रांना जन्म देऊन तपश्चर्या करण्यासाठी जंगलात जातात, पण तुम्ही तरुण आहात आणि नुकतेच तुम्ही राज्याचा भार आपल्या हातात घेतला आहे. तुला अजून मूळ देखील झाले नाही. तुझ्यासारख्या महान सम्राटालाही शोभत नाही. महाराज म्हणाले, गुरुदेव, मी तपश्चर्या करायला आलो नाही, तुमच्याकडे मदत मागण्याच्या उद्देशाने आलो आहे. कृपया मला मदत करा, मला खूप वेदना होत आहे. तेव्हा महर्षी अगस्ती म्हणाले, हे राजा, तुझ्यासारख्या महान सम्राटाला मदतीची गरज का आहे? तुम्ही स्वतःचं रक्षण करण्यास सक्षम आहात. महाराज दिलीप म्हणाले, हे गुरुदेव, मला हे जाणून घ्यायचे आहे की मला आजपर्यंत कोणत्या दोषामुळे पुत्र प्राप्त झाला नाही. कृपया करून तुमच्या देवी शक्तीने मला दोष सांगा आणि तो दोष दूर करण्याचा उपाय देखील सांगा. संतानाशिवाय माझे जीवन निर्थक आहे. महर्षी अगस्ती म्हणतात, हे राजा, मी तुला नक्कीच मदत करीन. मग महर्षी अगस्त्य त्यांच्या दिव्य दृष्टीने महाराजांच्या भूतकाळात डोकावू लागले आणि त्यांना राजाची एक चूक कळाली, ज्यांची तुम्हाला ज्ञान नाही. तुला माहीत नाही की इंद्रलोक देवराजांना भेटून तो परत येत होतास, तेव्हा वाटेत एका कल्पाच्या झाडाखाली उभ्या असलेल्या गायी आणि तिच्या वासराकडे तू दुर्लक्ष केले. ती गाय आणि तिचे वासरू भुकेले होते. त्या गायीने तुझ्याकडे मदत मागितली, पण तू त्याच्याकडे दुर्लक्ष केले. तू तुझ्या आनंदात हरवून गेलास आणि तू त्या गायीची हाकही ऐकली नाहीस. तुझी कृतज्ञता पाहून ती गाय खूप दुःखी झाली आणि तुला शाप दिला. हे मनुष्या, गायीला कष्टात पाहून तिला मदत करत नाही, भुकेल्या गायीला खाऊ घालत नाही, हे महापाप आहे आणि त्या गायीच्या
शापामुळे तुला संतान प्राप्त होत नाही. अशा प्रकारची महर्षी अगस्त्य महाराज दिलीपला त्यांची चूक सांगितली, जी ऐकून महाराज खूप दुःखी झाले आणि पश्चाताप करून म्हणाले, हे देवा, मला क्षमा करा. माझ्या मूर्खपणामुळे गायीला आणि तिच्या कोमल वासराला इतका त्रास सहन करावा लागला. गायीची सेवा करून शिकण्याचा अधिकारही मला नाही. हे गुरुदेव, मला माझी ही चूक सुधारायची आहे. कृपा मला काही उपाय सांगा, ज्याने मी या गंभीर पापातून मुक्त होऊ शकेन. माझा गुन्हा माफीसाठी योग्य नाही, पण तरीही मला प्रायचित्त म्हणून करायचे आहे. मग महर्षी अगस्ती म्हणू लागले, हे राजा, असे दुःखी होऊ नकोस. या पापापासून मुक्त होण्याचा निश्चय मार्ग आहे. तू माझ्या आश्रमात नंदी नावाच्या गायीची सेवा कर. ती त्याच कामधेनू गायीची कन्या आहे, जिला तुम्ही तुमच्या पत्नीसह मदत केली नाही. तुम्ही त्या गायीची सेवा करा आणि तिची पूजा आराधना करा. ते तुम्हाला पुत्र प्राप्तीसाठी नक्कीच मदत करेल. तुम्हाला पुत्रप्राप्तीसाठी मदत करतील. नंदिनी गायी बाहेरून त्या आश्रमात प्रवेश करते. ती गायी येताना पाहून महर्षी अगस्त्य म्हणतात, हे राजा, ही नंदिनी गायी, जी केवळ आमचे स्मरण करते, ती स्वतःहून आली आहे. ती काय तुमची दुःख नक्कीच दूर करेल. वनातील नंदिनी गायीच्या मागे तुम्ही जंगलात राहणाऱ्या वन्य प्राण्यापासून तिचे रक्षण करा. आणि आश्रमात परतल्यावर आणि सुनंदा यांनी या गायीची सेवा करावी. ही गायी तुम्हाला नक्कीच पुत्रप्राप्तीचे वरदान देईल. महाराजांनी महर्षयांना वचन दिले. सकाळी त्यांनी गायीची पूजा केली आणि महाराज गायीला चरायला जंगलात घेऊन गेले. ती गायी चरायला लागली की महाराज तिच्या मागे जायचे आणि आता हिरवे गवत आणायचे आणि ती गायी झाडाखाली बसली. ती गायी चरायला सुरुवात करायची तेव्हा महाराज गायीचे संरक्षण करायचे. तिच्या डोक्यावरून हात फिरवायचा. अशा प्रकारे ते गायीची सेवा करायचे. जेव्हा सायंकाळ झाली तेव्हा गायीला घेऊन आश्रमात परत येतात. गायीने तिच्या खुरांनी महाराजांच्या अंगावर धूळ उडवली. त्यामुळे महाराजांचे शरीर शुद्ध आणि पवित्र झाले आणि त्यांचे सर्व पाप नष्ट झाले. मग महाराणी सुनंदा त्यांनी पुढे येऊन स्वागत केले आणि गायीची विधिवत पूजा केली आणि वारंवार तिच्या चरणी डोके टेकवले. मग त्या गायीला प्रदक्षिणा करून ती हात जोडून त्या गायीसमोर उभी राहते. तेव्हा त्या गायीने त्या राणीची पूजा स्वीकारली आणि राणीकडे पाहिले. गायीने राणीकडे पाहत असती अत्यंत पवित्र झाली. अशा प्रकारे महाराज दिलीप यांना त्या नंदिनी गायीची सेवा करत 20 दिवस गेले. त्यानंतर 21व्या दिवशी महाराज गायीला घेऊन जंगलात गेले. तेव्हा ती चढत हिमालय पर्वतावर गेली आणि महाराजही तिच्या मागोमाग त्या पर्वतावर उभे राहून त्या हिमालय पर्वताचे सौंदर्य पाहत होते. इतक्यात सिंहाने नंदिनी गायीला पकडले. तावडीत अडकलेल्या नंदिनी गायीचा आक्रोश महाराज दिलीप यांना ऐकू आले नाही. नंदिनी गायी दयनीय आवाजात म्हणू लागली, हे राजा, माझे रक्षण कर. राजाने गायीची हाक ऐकताच एका भयंकर सिंहाने गाय पकडल्याचे पाहिले आणि त्या गायीच्या डोळ्यातून अश्रूची धारा वाहत होती. ते पाहून महाराज व्याकुळ झाले आणि त्यांनी ताबडतोब आपला बाण काढून धनुष्याच्या तारावर ठेवला आणि त्याचवेळी सिंहाला बांधण्यासाठी ती तार ओढली. सिंहाने महाराजाकडे पाहिले आणि महाराजांचे शरीर सुन्न झाले. त्यांची शक्ती क्षीण झाली. त्यांचे सर्व सामर्थ्य नष्ट झाले. आता तो बाण सोडण्याची ताकदही त्यांच्यात उरली नाही. मग सिंह त्या राजाला म्हणू लागले, हे राजा, माझ्यावर हल्ला करणे तुझ्या सामर्थ्यात नाही, कारण भगवान शिव माझ्या पाठीवर पाय ठेवून नंदीवर बसतात. म्हणूनच मला मारण्याचा प्रयत्न करू नका आणि इथून परत जा. निर्मात्याने आज या गायीला माझे अन्न म्हणून नियुक्त केले आहे, म्हणून त्यात हस्तक्षेप करू नका. मला माहीत आहे की तू सूर्यवंशी जन्मलेला राजा आहेस. या हिमालय पर्वतावर भगवान शिवाची माया पसरली आहे, म्हणूनच तू लगेच इथून निघून जा. महाराज बोलू लागले, हे मृगराज, कृपया या गायीला मारू नका. ही नंदिनी गायी महर्षी वशिष्ठांची इच्छा पूर्ण करणारी आहे. तिला मारल्यास फार मोठे पाप होईल. गुरुदेवांनी मला या गायीचे रक्षण करण्यास आदेश दिला आहे. तुम्ही भगवान शिवाचे भक्त आहात. तुमच्या हातून गाय सोडवणे मला अशक्य आहे. म्हणून हे मृगराज, या गायीच्या बदल्यात मी तुम्हाला माझे शरीर अर्पण करतो. म्हणजे मी तुमची भूक भागेल आणि या गायीचेही रक्षण होईल आणि माझे वचनही पूर्ण होईल. गायीच्या रक्षणासाठी माझ्या प्राणाचीही आहुती दिल्याने मला उत्तम मार्गाची प्राप्ती होईल.
असे बोलून राजाने हात जोडून सिंहासमोर बसले आणि डोळे मिटले. तेव्हा अचानक राजाला शब्द ऐकू आले, बेटा उठ, तुझ्या सेवेने, कृतज्ञतेने आणि धर्माचे पालन केल्याने मला खूप आनंद झाला आहे. हे ऐकून राजा उठून उभा राहिला आणि समोर गाय पाहिली आणि सिंह कुठेच दिसत नव्हता. तेव्हा नंदिनी गाई राजा दिलीपला म्हणू लागली, हे राजा, मी माझ्या भ्रमाने सिंहाचे रूप धारण केले आहे. मी तुझी परीक्षा घेतली. यमराज तुला पकडण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. तू माझ्या रक्षणासाठी जीव द्यायला तयार होतास, म्हणून मी तुझ्यावर खूप आनंदी आहे. आता तू मला वरदान माग, तुझी जी इच्छा आहे ती मी नक्की पूर्ण करेन. असे सांगून महाराज दिलीप म्हणाले, हे गाई, तू माझ्या मनातील इच्छा जाणून घे. कृपया मला पुत्र प्राप्तीचे वरदान दे. नंदिनी गाई म्हणाली, बेटा, त्या पानाच्या कुंडात माझे दूध आहे ते पिऊन घे आणि तुला एक अत्यंत हुशार आणि प्रतिभावान पुत्र प्राप्त होईल. महाराज दिलीप म्हणाले, हे माते, तुझे गोड वचन ऐकून मी तृप्त झालो आहे. आता तू माझ्याबरोबर आश्रमात ये. मी तुझी पूजा विधिवत पूर्ण करून तुझे अमृत साधन दूध पितो. त्यानंतर महाराज दिलीप त्या गाईला आश्रमात घेऊन गेले. तेव्हा राणी सुनंदा गाईची पूजा केली. तेव्हा गाई म्हणाली, हे राणी, जर तू माझ्या पाठीला हात लावल्यास तर तुला खूप हुशार आणि बलवान आणि विद्वान मुलगा मिळेल. त्यानंतर राणीने गाईच्या पाठीला स्पर्श केला आणि तिचा अमृतासारखा दूध प्रसाद म्हणून ग्रहण केला. त्यानंतर राणीने विधिवत गाईची पूजा केली. राजा आणि राणीने श्रावण महिन्यात उपवासाला गाईला केळीचा प्रसाद खायला दिला. त्यामुळे त्यांचे इतर दोषी नष्ट झाले आणि पुण्यप्राप्ती झाली. त्या दोघांना आनंद पाहून महर्षी वशिष्ठ म्हणाले, हे राजा, आत्ता ही गाय तुझ्या दोघांवर प्रसन्न आहे. जो कोणी गायीची सेवा करेल, तिची प्रदक्षिणा करेल, त्याची मनोकामना नक्की पूर्ण होईल. जो कोणी गायीचे रक्षण करतो त्याला कधीच दुःख येत नाही, त्याला कधीच दुःखी होऊ देत नाही. गायीचे दूध पिणारा सर्व रोगापासून दूर राहतो. जो गायीच्या पाठीवर हात फिरवतो, तिच्या कुबड्याचा स्पर्श करतो, जो गायीचे दान करतो, त्याचे सर्व दोष आणि पाप नष्ट होतात. गाय सर्व पापांचा नाश करणारी आणि सर्व इच्छा पूर्ण करणारी आहे, म्हणून नेहमी तिचे रक्षण करावे, तिची पूजा केली पाहिजे. असे केल्याने मनुष्याला सर्व सुखाची प्राप्ती होते आणि त्यांचे दारिद्र्य नाहीसे होते. जी स्त्री गाईला भाकरी पोळी खायला देते तिला सौभाग्य प्राप्त होते. गाई ही समस्त पापांचा नाश करणारी आणि सर्व इच्छा पूर्ण करणारी माता आहे. त्यामुळे गायीचे रक्षण तसेच तिला भोजन खायला द्या. इतके केल्याने सुद्धा मनुष्याला ऐश्वर, सुख, समृद्धी प्राप्त होते, दारिद्र्याचा नाश होतो. अशा प्रकारे महाराज दिलीप यांनी गायीची सेवा केल्यामुळे त्यांना पुत्र प्राप्त झाला. त्या मुलाचे नाव रघु ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांचा वंश रघुवंश या नावाने प्रसिद्ध झाला. भगवान शिव म्हणाले, पार्वती, आता मी तुला सांगतो की श्रावणात गोमातेला केळीचा प्रसाद खायला दिल्याने, तसेच श्रावण सोमवारच्या दिवशी व्रत करताना जर कोणी गोमातेला केळीचे फळ खाऊ दिले तर त्यांची सर्व पापे नष्ट होतात. तो सर्व दुर्गुणापासून मुक्त होतो आणि त्याचे श्रावणातील व्रत देखील सफल होते. केळीचे फळ गायीला खूप प्रिय आहे, म्हणून हे फळ श्रावण महिन्यात किंवा श्रावण सोमवारी गायीला खाऊ घालावे. जो माणूस रोज गायीची सेवा करतो, तिला केळीचे फळ खाऊ घालतो, त्याला चांगली गती मिळते. गायीचे शेण, मूत्र, दूध, तूप हे 5 अवयव मिळतात. हे अत्यंत पवित्र आणि शुद्धीकरणाचे साधनही आहेत. गायीच्या शेणापासून बेलवृक्ष जन्माला आला, ज्याच्यात माझे अस्तित्व आहे. गायीच्या शेणापासून कमळाच्या बीजांचा जन्म झाला. गोमूत्रपासून गुगुळ तयार झाले, जे दिसायला आनंददायी आणि सुगंधाने परिपूर्ण आहे, जे सर्व देवांचे आहे. जगातील मूळ तुपापासून अमृत तयार होते, जे देवतांच्या समाधानाचे साधन आहे. गायीद्वारे यज्ञ केला जातो. भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, गायीच्या शरीरात 33 कोटी देवांचा वास आहे. ती अत्यंत पवित्र, निर्मळ, शांत, निष्पाप जीव आहे. वेदामध्ये गायीला सर्वांचे पालन पोषण करणारी कामधेनू काय म्हटले जाते. फक्त तिला बघूनच माणसांची पापे नष्ट होतात, म्हणून कधीच निष्पाप गायीचा छळ करू नये. गायीला कधीच मारता कामा नये. गायीला मारणे हे शास्त्रात सर्वात मोठे पाप मानले गेले आहे. त्याची घरी गायीपासून मिळणारे पंचगव्य जर तुम्ही घरात ठेवले तर त्यांच्या घरात कधीही दुःख, गरिबी येणार नाही. जो व्यक्ती दररोज कोणत्या ना कोणत्या प्रकारे गायीची सेवा करतो, जी स्त्री पहिली भाकरी पोळी गायीसाठी करते आणि तिला खायला दिल्याने ती सदैव सौभाग्यवती राहते. तसेच शास्त्रात गायीला लक्ष्मीचे रूप मानले जाते. अनेक ऋषी आपल्या
झोपडीत गायी दान करते. गायीचे दान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. गायीचे दान केल्याने तुमच्या अनेक जन्माची पापे नष्ट होतात आणि या श्रावण महिन्यात गायीचे दान केल्याने मनुष्याला मोक्ष प्राप्त होतो. गायीचे दर्शन घेणे अत्यंत शुभ आहे असे शास्त्रात सांगितले आहे. दररोज सकाळी गायीचे शेणाचे दर्शन केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते. तुम्ही एखाद्या महत्त्वाचे कार्य करण्यासाठी बाहेर असताना अचानक गाय माता समोर आली तर तुमचे कार्य निश्चित सफल होते आणि प्रत्येक कामात यशसुद्धा प्राप्त होते. तुमचे सर्व अडथळे दूर होतात. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा. शिवभक्त असाल तर नक्की लाईक करा. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. धन्यवाद.